रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोक ट्रेनची वाट पाहतात, पण मी तिची वाट पाहायचो. कारण ती आली की ट्रेन सुटायची आणि ती गेली की मन तुटायचं. आजही त्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो की एकच प्रश्न पडतो, ती भेटत झाली नसती तर बरं झालं असतं का? प्लॅटफॉर्म नंबर 3. संध्याकाळची वेळ, ऑफिस सुटलेला वेळ, लोकल सुटायची घाई. लोक धावत होते, कोणी फोनवर बोलत होतं, कोणी वैतागलेलं, कोणी घाम पुसत होतं. धक्का, गर्दी, आवाज आणि त्याच गोंधळात ती पहिल्यांदा माझ्या नजरेत आली. ती सुंदर होती म्हणून नाही, पण इतकी एकटी दिसत होती की 1000 लोकात असूनही ती वेगळी वाटली. हातात एक साधी बॅग, डोळ्यात दिवसभराचा थकवा आणि चेहऱ्यावर जणू काहीतरी बोलायचं होतं, पण कोणी ऐकणारं नव्हतं. ट्रेन येण्याची घोषणा झाली, लोक पुढे सरकले, कोणी तिला ढकललं. ती थोडी घाबरली, तिचा तोल गेला. ती मागे आली. मी नकळत म्हणालो, सांभाळून. ती थांबली, माझ्याकडे पाहिलं क्षणभर, फक्त क्षणभर, आणि मग ती हलकंसं हसली. त्या हसण्यात काही मोठं नव्हतं, पण माझ्यासाठी त्या हसण्यात खूप काही अडकलं. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम लवकर आलो. त्याच डब्याजवळ उभा राहिलो जिथे ती उभी होती. ती आली, आमच्या नजरा भेटले. ती हसली आणि मीही हसलो. काही बोललो नाही, पण त्या हसण्यात ओळख होती. हळूहळू बोलणं सुरू झालं. आमचं नाव, कुठे काम करतो, घर किती लांब आहे, या साध्या गोष्टी. पण प्लॅटफॉर्मवर वेळ वेगळाच असतो, कारण ट्रेन आली की बोलणं संपतं. दिवस जात गेले. ती माझ्या दिवसाचा सगळ्यात शांत भाग झाली. ऑफिसचा दिवस खराब गेला तरी चालायचं, कारण संध्याकाळी ती भेटायची. काही दिवस फक्त गप्पा, काही दिवस फक्त शांत उभं राहणं, पण तिच्या शेजारी उभं राहणं पुरेसं वाटायचं. एक दिवस मी उशिरा पोचलो. प्लॅटफॉर्मवर आलो तर ती आधीच उभी होती, घड्याळाकडे पाहत. मला पाहताच ती म्हणाली, आज वाट पाहायला लावली. त्या वाक्यात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त हक्क होता. आणि त्या क्षणी माझ्या मनात भीती आली, कारण मला कळालं, हे फक्त ओळख नाही, हे प्रेम आहे. पण या प्रेमाला कोणतंच भविष्य नाही. एका संध्याकाळात ती खूप शांत होती, हसत नव्हती, बोलतही नव्हती. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, उद्या नाही भेटणार. मी हसलो आणि तिला म्हणालो, परवा भेटू. ती खाली पाहत म्हणाली, नाही, कधीच नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचं ट्रान्सफर झालं होतं दुसऱ्या शहरात, नवीन नोकरी, नवीन आयुष्य, आणि तो होता तिचा शेवटचा दिवस. प्लॅटफॉर्म तसाच होता, गर्दी, ट्रेन, घोषणा, पण आम्ही पहिल्यांदा इतके एकटे होतो. आम्ही फार बोललो नाही. ट्रेन आली, ती चढताना थांबली, माझ्याकडे पाहून म्हणाली, काही माणसं आयुष्य बदलत नाहीत, पण आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलतात. ती ट्रेनमध्ये चढली, ट्रेन निघून गेली. आज मी तिथेच उभा राहिलो. आजही तोच प्लॅटफॉर्म आहे, तीच गर्दी, तीच ट्रेन, पण आता ट्रेन येते आणि मन आधीच उतरलेलं असतं. सगळ्या प्रेमकथा मिळवण्यासाठी नसतात, काही सहन करण्यासाठी असतात आणि काही आयुष्यभर आठवण्यासाठी. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये आठवण लिहा आणि ही स्टोरी शेअर करा, कारण काही प्रेमकथा मनात कायम राहतात, कधीच विसरता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.